आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सांगलीत मातंग समाज आक्रमक। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने। प्रशांत सदामते। आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील मातंग समाज आक्रमक झाला असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आले। अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला असून त्यावर राज्यभरातून हरकती मागवण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर मातंग समाजासह ढोर, चर्मकार, बुरुड, होलार आदी वंचित घटकांनी सामाजिक न्यायासाठी उपवर्गीकरणाची मागणी तीव्र केली आहे। युवा नेते प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत आंदोलन छेडण्यात आले। आरक्षणाचा लाभ सर्व घटकापर्यंत समतोलपणे पोहोचत नाही, त्यामुळे उपवर्गीकरण ही काळाची गरज आहे। शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। तसेच उपवर्गीकरण करताना अनुसूचित जातीतील मूळ 59 जातीचे हक्क अबाधित ठेवावेत अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात संदीप ठोंबरे, कुलदीप देवकुळे, अभिमन्यू भोसले यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडली, आज अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, पैकी काही विशिष्ट वर्गांनाच त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ होताना दिसत आहे। वंचितातील वंचित जाती म्हणून जवळजवळ 57 जाती आहेत आणि या 57 जाती या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत। 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण अ ब क ड प्रमाणे झालं पाहिजे। जितली जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी, लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक जातीला आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्व स्तरावरती त्या जातींना संधी मिळेल आणि त्या ठिकाणी त्या जाती प्रभावित येतील। यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वांनी मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने केलेली आहेत। तर राज्य सरकारला माझी विनंती आहे की न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं जो आपल्याकडे अहवाल सादर केलेला आहे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता तात्काळ त्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात यावा। धन्यवाद।